गाईज ब्लॉगचा इंट्रो शूट करते. ब्लॉगचा इंट्रो शूट करायला लागते बघा किती. मग त्यात काय भाई. सो गाईज ताईचा भाव किती भारी असतो बघा. कुठली मुलगी बघत बघा असं मेसेज विसेज करा. म्हणजे ह्याला कुठेही आला की ह्याला पहिले स्वतःची तारीफ करायची. त्याला असं नाही वाटत की बाबा चल आज ताईला माझ्या काहीतरी कॉम्प्लिमेंट देतो. कोण पण नाही कारण भारी दिसत नाही. मला माहिती मीच भारी दिसतो बघा. तो स्वतःच छान दिसतो बस. आम्ही कोण चांगलं दिसत नाही. बाहेर आम्ही सर्व चाय नाश्ता करायला बसलोय. दीदी आहे, जिजू, काका, काका आहे, काकी आहेत, वैदू आहे, अप्पी बाई आहेत. सर्व आता चाय नाश्ता करता. गाईज 16 Pro Max घेतला एका मुलगीने आणि तिच्या फोनमध्ये स्टोरेज येणार आहेत. म्हणजे विचार करा माझ्याकडे पण 11 Pro Max आहे, तिला 16 Pro Max आहे. स्टील तिच्या फोनमध्ये स्टोरेज नाही म्हणजे काय बोलायचं. कंटेंट क्रिएटर, शी हॅव 6K सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब, हॅव्हिंग फॉलोअर्स अराउंड 2K ऑन इन्स्टा. राईट? येस. तुझ्या फोनमध्ये मी किती छान दिसते बघितलं का? बिकॉज ह्याच्या ब्लॉग मध्ये मी छान दिसते. हा बघा हा आले गॉगल काही लावते समोर. मी भारी दिसतो बघा गाईज. बघा किती काळा होतो मी. बघा बघा ह्याची बहीण वाटते का मी? ऑब्विसली नाही वाटत कारण मी भारी दिसतो. किती हरामी आहे. म्हणजे ह्याला एक असं कॉम्प्लिमेंट दिली तर काय बिघडत. पण गाईज हे 6K सबस्क्रायबर्स असून 2K फॉलोअर्स असून माणसाला स्टोरेज नाही. आम्ही स्टोरेज बाय करतो. आम्ही 16 बाय करतो. समजलं ना? बाय होऊन पण फुल स्टोरेज. म्हणजे विचार करा. म्हणजे एवढे कंटेंट रेकॉर्ड आहेत माझ्याकडे. कंटेंट रेकॉर्ड करून पण माणसं अपलोड करत नाही. तो प्रॉब्लेम आहे माहिती का. एवढे सगळे म्हणजे व्हिडिओ शूट्स करायचे सगळे पण फायदा काय गाईज. मग 6K सबस्क्रायबर्स ते मला करा काय सबस्क्रायबर्स. हा करा करा. दक्ष जाधव यांना सबस्क्राईब करा. स्किन वगैरे ग्लो दिसते. माझी पण दिसते बघ. मेकअप आहे गाईज. मेकअप खूप जास्त रश आहे आता. गाईचा ब्लॉग करत होतो म्हणून मी शूट नाही केलं. सत्कार घेण्यासाठी नकार दिलेला आहे. रश बघा किती. तुझे काय व्ह्यूज ऑन रश? काय ना भाई जाम गर्दी आहे. दरवर्षीप्रमाणे खूप गर्दी आहे. आता भाई आलेत म्हणजे मला फोन केला होता. मी जरा जाऊन आलो तिकडे भेटून आलो. कसं आमची किती पण काय आहेत. युवासेना उपसमन्वय खोपरी पाचपाकडे. जास्त काय नाही पण थोडं छोटस पद आहे आपल्याला युवासेनेमध्ये. आहे थोडीफार इज्जत आहे आपली. थोडीफार नाही खूप इज्जत आहे. ठीक आहे. आणि मॅडमची तुम्हाला माहितीच आहे. ब्लॉगर 6K सबस्क्रायबर्स लोक बट स्टील डोंट हॅव स्टोरेज. बाईच खूप जास्त स्वेट होते आम्हाला. काय तुला काय होतं का? गरमी होते. स्वेटिंग जास्त आहे बघा. खूप जास्त स्वेटिंग होते आणि माझे हँड एकदम. आम्हाला जास्त घाम आलेला आहे. ऑब्विसली सकाळीच पाडलाय त्यांनी आणि आम्हाला तर घाम येणार आहे. आपण कोण आहे? पण स्टेट. हां म्हणून आम्हाला घाम येतो. हे लोक पोरी येत नाही ना ते येत असतो. पोरी बिरी काय नसतं भाई. मोह माया पाहिजे. हो माया सब लडकी मध्ये इंटरेस्ट असतो. मेरे में रखो. दिवाळी पाटला सर्व त्यांच्या साईबरोबर आहेत. इथे साईबरोबर. वेअर इज माय साईबो. बघा छोट्या लोकांना पण साईबो आहे. हा ताई छपरी लोकांकडे पण साहेब आहेत. माझ्याकडे नाही. एनी वर्ड्स फॉर मी? काय सिंगल आहे. ठाण्यामध्ये येऊन ते पण ठाण्यामध्ये येऊन मी सिंगल राहिलो. म्हणजे काय जिंदगी चेंज झाली सर्वीकडे. ठाण्यामध्ये सिंगल आहे. जिजूच्या एरियामध्ये कोणी विवाद होईल. फिलहाल तो सिंगल है. फिलहाल तो वो सिंगल ही है. जैसे कि मैंने कल रात को देखा था तब सिंगल है. वो 1:30 बजे तक सिंगल ही था.
तुम्ही येता का पालखी घेऊन आलो तुम्ही येता का तुम्ही येता का स्टेप चालवले हर हर महादेव लावलं अपनी दीदी बैठी है इधर दीदी के साथ भाई भी अपने फुल एकदम स्मॉल ब्रेक ले लिया है भाई अपनी भाई के साथ। सो गाइस देखो मैं किसको लेकर जा रहा हूँ साथ में, मेरी दीदी को। सुबह से निकल नहीं रही थी और अभी निकलने के सडन प्लॅन झालं की मला खरंच यावर्षी असं मन झालं होतं की मला मम्मीकडे जायचंय आणि दिवाळीसाठी बघितलं का त्याची लक्ष्मी घरी घेऊन चालते। गाइस गर्लफ्रेंड नहीं है तो क्या हुआ, एटलीस्ट आई हैव माय सिस्टर, आई पुल हर। देखो व्हाट आई पुल हर। सो आता हे घरी आम्ही मेन गोष्ट सांगितलं नाहीये मम्मी पप्पांना आणि आम्ही मगाशीच आलो होतो दिवाळी पहाटवरून, पण मग घरी बसलो होतो मग म्हटलं काय करायचं तरी काय, तर म्हटलं की आपण घरी जाऊया। तसं पण जायला 2 दिवस सुट्टी ऍक्च्युली म्हणून चालली आहे, नाही तर मी नसती गेली। जर सुट्टी उद्या जर ऑफिसला जायचं असतं मी नसते गेली। सो आता मम्मी पप्पांना आपण सरप्राईज देतोय, भेटूया आपण तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर। चला गाईस बघा माझी मम्मी किती लकी आहे, पप्पा करंजी बिरंजी बनवते पप्पा इथं बघा गाईस खूप कष्ट करतात माझे पप्पा, करंजी बिरंजी बनवते आणि अशी मुलगी येऊन बसली बघा घरी, पप्पाला काम करायला होते। शेट असं पप्पाला काम करायला तू असं बसले, तुला लाज वाटली पाहिजे। पोरीने काय करायचं, पोरीने काय करायचं शिकल्या पाहिजे। पप्पाला शिकलोय मी, आता माझ्या बायकोला सुद्धा टाईम आहे। काय येतं तुला, काय मग काय चिकन बनवतो मी, चपाती बनवतो। सो गाईज आता मी घरी आलोय आणि ॲज अ ड्रायव्हर मला जायला लागते, बाकी पसारा बघा तुम्ही रेस किती पसार पडलाय। आता मी जातोय, वाजलेत वॉच बघा गाईज, फ्लेक्स करतोय 8,000 कारण की ते ठीक आहे नाही सांगू शकत, एका माणसाचं आहे ते माणसात तुम्ही मगापासून बघितलं त्याच माणसाचं आहे। शेट माणूस आहे ती घेत असते, वी डोंट हॅव मनी। सो चला काय आता जातोय आपण ताईला मम्मीला पप्पाला सोडूया डीमार्टला आणि आपण जाऊया सीधा गेमिंग झोनला। बाय गाईज।